मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आरोहीने आशुतोष आणि अरुंधतीचं बोलणं सर्व काही ऐकलेलं असतं. तर आरोही म्हणत असते, खरंच मॅम सर, तुम्ही योग्य तो निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये मी खरंच खूप खुश आहे. कारण त्या मुलीला खरंच जगातली सर्वात बेस्ट आई बाबा मिळतील आणि जे प्रेम मी आता अनुभवते ते ती मुलगी पहिल्यापासून आणि आयुष्यभर अनुभवेल. असं म्हणतच आरोहीला आनंदाचे अश्रू येऊ लागतात. तर अरुंधती म्हणत असते, अगं वेडाबाई अशी रडतेस का? असं म्हणतच अरुंधती तिला प्रेमाने जवळ घेते आणि तिला मिठीत घेते. हे सर्व काही ईशा बघत असते. ईशा म्हणत असते, बस झालं आता. किती तिला दिवसभर जेव्हापासनं ती इथे आली तेव्हापासनं तिला फक्त आळत आहेस. तुम्ही एक काम का ना करत इलाज दत्तक घ्या की हे तर अरुंधती ईशाला रागवतच म्हणत असते, काय बोलतेस हे ईशा? तर अनिश म्हणत असतो, ईशा तुला दुसऱ्याचं सुख बघवत नाहीये का? तर हे ईशाचं बोलणं ऐकून आरोहीला खूप वाईट वाटतं आणि अरुंधतीला आणि अनिशला ईशाचा खूप राग आलेला असतो. तर हेच ईशा म्हणत असते, तुम्हाला जे काही करायचं ते करा. आणि ईशा जेवायला बसते. तर इकडे अनिरुद्ध एकटाच बाहेर बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे संजना अनिरुद्धसाठी पाणी घेऊन येते. तर अनिरुद्ध संजनाला थँक्यू असं म्हणत असते. तर संजना म्हणत असते, खरं सिरियसली फक्त मी पाणी आणून दिलं, पाण्यासाठी थँक्यू. तर अनिरुद्ध म्हणत असतो, त्याच्यासाठी म्हणत नाहीये मी, तू माझ्यासाठी त्या राधिकाला भेटायला गेली म्हणून थँक्यू म्हणत आहे. आणि पोलिसांनीही आपली मदत न करायला नकार दिला. मला तर वाटतं आपल्या आधीच कुणीतरी तिथे गेलं आणि त्यांच्या बाजूले ओळून घेतलंय, म्हणूनच पोलीस आपली मदत करायला नकार देतात. संजना म्हणत असते, पण तू मला का नाही सांगितलंस? तर अनिरुद्ध म्हणत असतो, अगं मला फक्त असं वाटतंय, मी आता विचार केलाय म्हणून मला वाटतंय सर्व. तर संजना म्हणत असते, अनिरुद्ध मी एक निर्णय घेतलाय, राधिकाला पार्टनर बनवायचं. तर अनिरुद्ध म्हणत असतो, खरंच अगं ती बाई खूप डेंजर आहेस, तूच तर म्हणालीस. तर संजना म्हणत असते, अरे पण दुश्मनाशी लढायचं नाही तर त्यांच्याशी पॅचअप करायचं हेच तर असतं. तर मग लढणं पहिला ऑप्शन तर नाहीये, पण मग दुसरा आहे ना माझ्याकडे. आणि याच्यातच सर्वांचं भलं आहे, मेन म्हणजे तुझं. आणि ज्या प्रश्नाची उत्तरे तुला पडली आहेत त्या प्रश्नाची उत्तरे जर मी तिच्या जवळ राहून जर मला ती सापडली तर चांगलीच गोष्ट आहे. तरी अनिरुद्ध म्हणत असतो, पण तू अरुंधतीला विचारलंस का? तर संजना म्हणत असते, तिचा काय याच्याशी संबंध? ही माझी लढाई आहे आणि मी माझी काळजी घेऊ शकतो आणि तुझी सुद्धा. तर इकडे आरोही सकाळीच तयार झालेली असते. अनिशला उठायला उशीर झालेला असतो. तर आरोही म्हणत असते, का रे एवढे उशिरा का उठलास? तर ईशामुळे उठलो असं अनिश म्हणतो. तर ईशा तिथे येते आणि म्हणते, माझ्यामुळे कसं काय? तर अनिश आणि ईशा हे दोघे जणही भांडू लागतात. तर आरोहीला अनिश म्हणत असतो, पण तू एवढ्या सकाळी सकाळी तयार का झालीस? आपल्याला स्टुडिओमध्ये जायचंय ना, आणि मी यशला इकडेच बोलवलं. तर आरोही म्हणत असते, त्याला इकडे का बोलवलं? तेवढ्यातच तिथे यश येतो आणि यश म्हणत असतो, का मी इकडे आलेलं तुला आवडत नाही का? मी जाऊ का? मग म्हणत असते, नाही मला तसं काही म्हणायचं नव्हतं, पण आज मी स्टुडिओमध्ये येणार नाही, माझे काही आज वेगळेच प्लॅन आहेत. तर यश म्हणत असतो, मग तुझ्याही प्लॅनमध्ये आम्ही सामील होतो. काय वेगळे प्लॅन आहेत सांग? आणि मी मेसेज करते त्याचा रिप्लायही दिला नाही, तुझे बोटं जड झालीत का? आणि मी फोन करतोय तर फोनही उचलत नाहीयेस. तर आणि आज स्टुडिओला सुट्टी देऊयात, आरोहीच्या प्लॅनमध्ये आपण सामील होऊयात. तर अनिशही हो म्हणत असतो. तर ईशा म्हणत असते, काय यश, काय वेडेपणा लावलाय, ती कम्फर्टेबल नाहीये ना? तर यश म्हणत असतो, ती माझी सिंगर आहे आणि मी तिला एका आठवड्यासाठी बुक केलं आहे आणि मी त्याचे पैसेही देणार आहे. यशला हळूच आवाजात म्हणत असतो, यश जरा हे अतिच होते, काय झालं? तुमच्यामध्ये काही भांडण वगैरे झालं का? तर यश म्हणत असतो, अरे भांडण वगैरे काही नाही, एक व्यक्ती जर गलती नसतानाही जर सॉरी म्हणत असेल आणि दुसरी व्यक्ती त्यांना भावच देत नसेल तर याच्यात भांडण कसं होणार? तर आरोही म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्हाला दोघाला यायचंय ना माझ्यासोबत, तर चला दोघेही. तर ईशा म्हणत असते, दोघाला नाही तिघाला मी पण येणार. तर यश म्हणत असतो, पण कुठे जायचं? तर आरोही म्हणत असते, आता मी काहीच सांगू शकत नाही कुठे जायचंय, तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच मी कुठे चालले ते. आणि अनिशला म्हणत असते, अनिश थोडंसं सामान पण पॅक कर, आपण छोट्याशा ट्रिपवर चाल. एवढं बोलून आरोही तिथून निघून जाते. यश आणि अनिश मात्र हे दोघे जणे विचारातच पडतात. त्या छकुलीची आवड निवड तिच्याकून जाणून घेत असते, तिला कलर्स कोणते आवडतात तेही जाणून घेत असते. अभि येतो आणि अभि म्हणत असतो, तिच्या मनामध्ये पांढऱ्या रंगाची आवड निर्माण कर. जर मी पिवळा आणि हिरवा जर घालून गेलो कलरचे शर्ट तर मी कसा दिसेल? जोकर दिसेल. तर ते तू तिच्यासाठी जादूगारच आहेस की लोकांची दुखणे लोकांचे प्रॉब्लेम जादूने
चुटकीसरशी सॉल्व करतो. मग छकुलीचा बाबा कोण असणार, जादूगारच आहे ना, असं अनघा अभिला म्हणत असते. तर अभि अनघाला म्हणत असतो, अनघा मी हे थोडं सिरियसच बोलत आहे. जानकी एकटी पडू नाही म्हणून तिला एखादं भावंड हवंय असं मला वाटतंय. तर हे ऐकून अनघाला खूप मोठा धक्का बसतो आणि अनघा म्हणत असते म्हणजे तुला म्हणायचं तरी काय. तर अभि म्हणत असतो मला दुसरं मूल हवंय. आणि हे सर्व काही कांचन ऐकत असते. तर अनघा म्हणत असते अभि तुझं डोकं वगैरे फिरलं की काय, अजून छकुलीला नीट बोलताही येत नाही आणि तिच्या गरजा तुला कळू लागल्यात. तर हे सर्व काही आजी ऐकत असतात आणि आजी खुश होऊनच तिथून निघून जातात. तर अनघा म्हणत असते, तर अनघा विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते. अनघाला हे अभिचं म्हणणं पटत नसते. तर अनघा म्हणत असते म्हणजे मी जॉब करू नाही म्हणून तू हा मार्ग निवडलास का, मला घरात डांबून ठेवण्यात. तर अभि म्हणत असतो मला आपलं स्वतंत्र कुटुंब हवंय. तर अनघा म्हणत असते स्वतंत्र कुटुंब म्हणजे काय, त्याच्यात स्वातंत्र्य फक्त तुलाच आणि माझं काय, मी जर दुसरं मूल झाल्यावर मी तर जॉब करूच शकणार. तर अभि अनघाला म्हणत असतो हे जे काही तुझं क्रांतीचं कार्य आहे ना, हे जास्त दिवस टिकणार नाहीये, हे लक्षात ठेव आणि तुझा निर्णय झाला की मला कळव, असं अभि सांगतो आणि तिथून निघून जातो. अरुंधती आणि आशुतोष हे दोघेजणही त्या मुलीला भेटण्यासाठी आश्रमात गेलेले असतात. अरुंधती ही खूप घाबरत असते. तर आशुतोष तिला धीर देत असतात. तर अरुंधतीला त्या मुलीचे खेळणं सापडते. अरुंधती ते खेळणं हातात घेतच तिला वेगळंच फील होते. तर ती समोर जाताच एका मुलीचा तिला मागून आवाज येते, आई असं आवाज येतो. तर अरुंधती खरंच मुलगी दत्तक घेईल का, हे बघण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.